कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या 15 धावा बनवाव्याच लागतील. स्ट्रायकिंग एंडला अतुल गार्गे. पहिला बॉल सूर्याजी कदम. खोलवर टप्प्याचा बॉल होता, मिस टायमिंग झालाय. चेंडू खाली. सूरज बोटकर. अप्रतिम झेल. Yes, yes, thank you DJ. DJ वाले बाबू जरा रुक जाओ. Yes, thank you DJ. जर जय मल्हार स्पोर्ट्स विटा संघ हा सामना जिंकतोय तर मात्र लक्ष्मण पाटील अण्णासाहेब वाटेगाव यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे संघासाठी. सामन्यामध्ये मात्र रंगत वाढले. 5 बॉल 15 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन स्वरूप. नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोहर जाधव. तर गोलंदाजी मार्कवर सूर्याजी कदम. पहिल्याच बॉलवर अतुल गार्गेला बाद करतायत. कर्णवीर केसरी संघाच्या डगाडूमध्ये आता प्रेशर सिच्युएशन पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर फटका खेळायचा प्रयत्न झाला. 1 धाव पूर्ण केली जाते. 2 क्षेत्ररक्षकाकडून मात्र चूक झाली आणि बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. मिस फिल्डिंगचा चौकार. नशिबाचा चौकार मिळतोय तो म्हणजेच कर्णवीर केसरी संघाला. सामना अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस असणारा सामना स्पर्धेचा नियम आहे. सूर्याजी कदम मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्क्वेअर लेगला मात्र आप्पा खांडेकर स्वतः येत आहेत. रोहित जाधव मात्र लॉंग ऑफला. लॉंग ऑनला संदीप मकवाना. मिड विकेटला सूरज बोटकर. सूरजने मात्र अप्रतिम झेल आतापर्यंत टिपले त्या मॅच मध्ये. यष्ट्यांच्या पाठी प्रशांत बाबर यांना पाहतोय. सनी जाधव यांच्या मालकीचा असणारा संघ जय मल्हार विटा. खोलवर टप्प्याचा बॉल. आणखी एकदा हेलिकॉप्टर फटका खेळायचा प्रयत्न. संदीप मकवाना अतिशय वेगात चेंडू पाठी येतोय. मनोहर जाधव सोन्या. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. सामना येतोय 3 चेंडू 10 धावांची गरज. एकीकडे आपण पाहतोय दीपक दादा देसाई यांच्या मालकीचा असणारा कर्णवीर केसरी प्रतिष्ठान. दुसरीकडे सनी जाधव यांच्या मालकीचा जय मल्हार स्पोर्ट्स विटा. विटा विरुद्ध पोतले असा सामना मैदानावरती सुरू आहे. विटा विरुद्ध पोतले सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर 3 बॉल 10 धावांची गरज आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम. चूक झाले. 2 बॉल 10 धावांची गरज. 2 मोठे फटके न कंपल्सरी असणार आहे. कारण की काय या मॅच मध्ये मात्र कंपल्सरी चेस असल्या कारणाने 2 मोठे फटके खेळणं गरजेचं असणार आहे. मनोहर जाधव मात्र 3 चेंडू डॉट खेळतोय आपल्या या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. सूर्याजी कदम देखील कौतुक करावं लागेल. प्रेशर सिच्युएशन मध्ये चांगली गोलंदाजी. 2 चेंडू 10 धावांची गरज. यावेळी मात्र आणखीन एक डॉट बॉल. सलग 4था बॉल डॉट जातोय मनोहर जाधवच्या माध्यमातून. डीजे 1 बॉल 10 धावांची गरज.
जर इथे कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त चेंडू मैदानावरती आला नाही तर मात्र जय मल्हार स्पोर्ट्स विटा संघ नक्कीच या सामन्यामध्ये विजयी ठरतोय. काय सामना झालाय, 12 चेंडू 16 धावांची गरज असताना सामना येतो 1 बॉल 10. खोलवर टप्प्याचा बॉल आणि याचबरोबर जय मल्हार स्पोर्ट्स विटा संघ या स्पर्धेमध्ये फायनल मॅच मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय. कमॉन डीजे. Yes, 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 yes. Thank you, DJ. Yes, thank you, DJ. DJ.